इंदापूर विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू आहे. एकीकडं हर्षवर्धन पाटील उमेदवारीची मागणी करतायत, तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2 दिवसापूर्वी झालेल्या मेळाव्यात दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेले आहेत. या उमेदवारीच्या संकेतानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात. हे सगळे इंदापुरातील कार्यकर्ते आहेत. काय तुमच्या भावना आहेत? परवाचं अजित पवारांचं वक्तव्य ऐकलं का? त्या वक्तव्य ऐकून काय वाटतं? आमची एकच भूमिका आहे की ह्या वर्षी माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांना जरी तिकीट नाही मिळालं महायुतीतून तरी आम्ही अपक्ष लढून जिंकून आणू आणि विधानसभेला निश्चित निवडून आणायचा प्रयत्न करू. लोकसभेच्या वेळेस तुम्ही काम केलं होतं, त्यावेळेस काय सांगण्यात आलं होतं? काय शब्द दिला होता? तर हर्षवर्धन पाटील सातत्यानं म्हणतायत की आमचे वरिष्ठ नेते आहेत, ते जे निर्णय घेतील ते आम्हाला माहिती. अद्यापपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही, परंतु दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिलेले आहेत दत्तात्रय भरणे यांच्या. आतापर्यंत 5 निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये 4 वर्षे तर पंचवार्षिक 20 वर्ष भाऊंचे मंत्रिपद होते, सहकार मंत्रिपद होते, संसदपट्टू म्हणून त्यांना मंत्रिपद मिळालं होतं. पण गेले 10 वर्षामध्ये त्यांना एक आघात झाला, त्या पद्धतीने त्यांचा पराभूत झाला. पण आम्ही आता जनतेने ठरवले, ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस कुठलाही उमेदवार असू द्या, त्यावेळेस पूर्ण त्या ताकदीने आम्ही निवडून भाऊंला ह्यावेळेस निश्चितपणे विधानसभेला पाठवू. महायुतीतून तिकीट नाही मिळालं तर हर्षवर्धन पाटलांनी लढावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, 100% हर्षवर्धन पाटील साहेब लढणार आहेत. आम्ही सागर बंगल्यावर गेलो होतो. लोकसभेच्या टायमिंगला अजितदादांनी आश्वासनं दिली. अनेक वेळा सुप्रियाताईंनी, अजितदादांनी, शरद पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटील साहेबांना आश्वासन दिले. हर्षवर्धन पाटील साहेब एक सुसंस्कृत नेते आहेत. त्यांना वारंवार शब्द देऊन जर हे माणसं जर डावलत असतील तर जर देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर ऐकत नसतील तर इंदापूर तालुक्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की ह्यावेळेस कसल्याही परिस्थितीत हर्षवर्धन पाटील साहेबांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि जर असेच जर अजितदादा वारंवार फसवत असतील तर इंदापूर तालुक्यातली जनता बी त्यांना फसवल्याशिवाय ह्यावेळेस सोडणार नाही. आणि काही झालं तरी इंदापूर तालुक्यातल्या जनतेने आता कालच्या 21 तारखेला जनतेने दाखवून दिलाय निरामेवा कारखान्यावर इंदापूरच्या वाघ पॅलेसला की हर्षवर्धन पाटला काही झालं तर ह्यावेळेस विधानसभेतून आमदार म्हणून पाठवायचं म्हणजे पाठवायचं. दुसरीकडे एकीकडे मागणी आहे की जर महायुतीतनं तिकीट नाही दिलं तर अपक्ष लढावं. दुसरीकडे काही कार्यकर्ते म्हणतात तुतारीवर देखील लढावं. खरंच तुतारीवर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे का? हर्षवर्धन पाटलांनी तुतारीवर प्रवेश करावा. आता आम्हाला बऱ्यापैकी कार्यकर्ते भेटतात, त्यामुळे 100% म्हणतात भाऊंवर जर अन्याय झाला, भाऊंला शब्द दिला असेल तर 100% भाऊंला पक्षाने शब्द पाळावा आणि भाऊंला उमेदवारी द्यावी. आणि भाऊंला जर नाही उमेदवारी दिली तरी भाऊंनी मग जरी तुतारीतनं जरी वापर आले तर 100% राहावं, ही आमची इच्छा आहे. आणि त्यांनी जरी उमेदवारी दिली तर अपेक्षा इमान उडवावं. 100% आम्ही जीवाचं रान करून भाऊला यावेळेस आम्ही विधान सभेवर आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही 100% घेऊ. मागच्या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 मध्ये आजपर्यंतच्या इतिहासात सगळ्यात जास्त निधी जो आहे तो दत्तात्रय भरणे यांना आणलेला आहे. चांगला विकास केलाय असं म्हणणं दत्तात्रय भरणे यांचं आहे. तर मग काय विरोध करताय दत्तात्रय भरणे यांना? नाही, विरोध आम्ही पक्षाचं भाजपचं कार्यकर्ते आहे. भाजपचं कार्यकर्त्यांना आता भाजपचे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील आपल्या तालुक्यात नेतृत्व करतात. तर जे हर्षवर्धन पाटील जे निर्णय घेतील ते सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहील. मग त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घ्यावा. तुम्हाला काय वाटतंय भाऊंनी कसं करावं? तुतारीकडून लढावं, भाजपकडून लढावं की मग कसं की अपक्ष लढावं? अपक्ष लढावं. जर नाही तुतारीने जे पक्षात घेतलं तर अपक्ष लढावं. भाऊंला सर्व कार्यकर्ते निवडून आणण्याची जबाबदारी घेतील. कसं बघता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाकडे परवाच्या? आता काय जो काम करतो त्याला त्या महायुतीतून आता काल परवा दिवशी मामांचं तिकीट जाहीर झालं आहे. पण आता परिस्थितीचे दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. हे काय आपण इंदापूर तालुक्यामध्ये ते नाकारू शकत नाहीत. जर कदाचित महायुतीतून जर माननीय नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांना जर नाही भाजपकडून तिकीट मिळालं तर इंदापूर तालुक्यातून सर्वच कार्यकर्ते त्यांना अपक्ष विकास आघाडीतून त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. मला पुन्हा एकदा आपण कार्यकर्त्यांकडे जाऊयात. मला सांगा की नेमकं इंदापूरची परिस्थिती काय आहे सध्या? कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? नाही, इंदापूर तालुका भाऊ 20 वर्ष मंत्री असताना
इंदापूर तालुका प्रगतीपथावर होता. पुणे जिल्ह्यात टॉपचा इंदापूर तालुका होता. मग त्यांनी पणन खातं असेल, रोजगार हमी असेल, अनेक खात्यांचं सहकार खातं असेल, अनेक खात्यांचा कारभार सांभाळून त्यांनी टॉपला मग मच्छी मार्केट असेल, डाळी मार्केट असेल, केळी मार्केट असेल, अनेक त्यांनी मार्केट संस्था उभ्या केल्या. आज इंदापूर तालुका प्रगतीपथावर नेला. काही कारणास्तव त्यांना अपयश आलं. अपयश आल्यानंतर दत्तात्रय मामांकडे 10 वर्ष आमदारकी गेली. पण दत्तात्रय मामांकडे आमदारकी जात असताना आज आपण अजितदादा असे जर वक्तव्य करत असताल तर तालुक्याच्या जनतेला माहीत आहे की ही म्हणजे मलिदा गँग कशी तयार झाली किंवा कुण्या तयार केली, काय झाली. आज रस्त्याची कामं तालुक्यातली कशी चालू आहेत, काय आहेत, हे सगळं माहिती आहे. त्यामुळे सगळे आता जनता शुद्ध झालेली आहे. त्याच्यामुळं जनतेने काही झालं तरी जनतेने ठरवलेलं एक सुसंस्कृत नेता म्हणून हर्षवर्धन पाटलांची पकड. हर्षवर्धन पाटील साहेब इतक्या अशा शब्दात बोलत नाहीत, वाईट शब्दात बोलत नाहीत. त्यांच्याकडे ती संस्कृतपणा आहे. त्याच्यामुळं पण काही झालं तरी इंदापूर तालुक्यातल्या जनतेने ह्यावेळेस ठरवलंय म्हणजे ठरवलंय. ह्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूर तालुक्यातून विधानसभेवर गेल्याशिवाय राहणार नाहीत. मग भाजपने तिकीट देऊ अगर न देऊ जनतेने ठरवलंय भाऊला पक्ष ह्यावेळेस लढवायचं आणि ह्यावेळेस विधानसभेवर पाठवायचं. गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये असेल किंवा राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे, परंतु दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जे कार्यकर्ते ते जरा सुकावलेले. त्याचं कारण असं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संकेत दिले दत्तात्रय भरणेचे. भाजप नेत्यांचं काय म्हणणं आहे आता सध्या किंवा भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतं? आता भाजपच्या नेत्यांचं कसं झालंय, महायुतीची अजून कशाची जागा वाटप झालेलं नाही. महाविकास आघाडीची पण वाटप झालेली नाही. एक थोड्या दिवसात वेट अँड वॉचची भूमिका आमची राहील. आदरणीय साहेबांनी सांगितले वेट अँड वॉच म्हणून सांगितले. पण आमच्या कार्यकर्त्याने ठरवले की तुम्ही उमेदवारीचं तिकीट ना देऊ पण ह्यावेळेस आम्ही अपक्ष लढून इंदापूर तालुक्याला पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील भाऊसाहेबच राहणार आहेत. आश्वासक चेहरा म्हणून हर्षवर्धन पाटील साहेब राहणार आहेत. आणि इंदापूर म्हणलं की हर्षवर्धन पाटील साहेब आणि हर्षवर्धन पाटील म्हणलं की इंदापूर तालुक्याची ओळख ही पूर्ण जगामध्ये झालेली आहे. मला दुसरं सांगा की एकीकडे नेत्यांची वर्दील जमाई झाली आहे राष्ट्रवादी आणि भाजपची, पण खाली कार्यकर्त्यांची झाली आहे का? काय अडचण येते? कार्यकर्त्यांची काय दिल जमीन आहे अडचण येतात म्हणजे काय झालंय, पाठीमागच्या 10 वर्षात मामाच्या काही कार्यकर्ते नसतेने काय कुठे खोटे केसेस दाखल करणे किंवा कार्यकर्त्यांना त्रास देणे ह्या गोष्टी जे घडल्यात त्यामुळे खालच्या लेवलला काय दिलजामी होणार नाही म्हणजे होणार स्पष्ट सांगतो. हा आणि भाऊंचं कसं आहे, कधी असे कोणाला त्रास दिला नाही, कधी खोट्या केसेस दाखल नाहीत. त्यामुळं भाऊ आम्ही मानण्याचं कारण तिचं आहे भाऊंना. म्हणजे काही पुन्हा एकदा सगळ्यांना प्रश्न विचारतो, काही जरी झालं तर हर्षवर्धन पाटील निवडणूक लढणार? 100% हर्षवर्धन आणि पाटील साहेब विधानसभेला भाऊंना निवडणूक पाठवणार. लढल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याला जनता लढवायला लावणार आहे. काही झालं तरी जरी वरून जरी प्रेशर आला, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची जरी युती झाली तरी हर्षवर्धन पाटील साहेब निवडणूक लढवणार. त्यांची इंदापूर तालुक्याला गरज आहे. इंदापूर तालुक्याला प्रगती पथावर जर न्यायचं असेल उंच इंदापूर तालुक्याला जर महाराष्ट्राच्या नकाशावर न्यायचं असेल तर हर्षवर्धन पाटील साहेबांची गरज आहे आणि ते नेऊ शकतात अशी जनतेचं ठाम मत आहे. आणि त्यामुळे हर्षवर्धन पाटील साहेब इंदापूरची विधानसभा लढवणार. कसल्याही परिस्थितीत अपक्ष लढवणार. पक्षाने तिकीट नाही दिलं तरी चालेल पण हर्षवर्धन पाटील साहेब विधानसभेवर जाणार. तुतारीवरती मागणी होती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी लढायची. तुतारी जरी झाली असली तरी अजून जागा वाटप काय झालेली नाही. त्याच्यामुळं समरावस्थेमध्ये आता कार्यकर्ते पण आहेत. त्याच्यामुळं आताच काय सांगू शकत नाही. पण आम्ही कार्यकर्त्यांनी किंवा जनतेनेच ह्यावेळेस निवडणूक हातात घेतली. ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस कुठला पक्ष काय बघत नाही. जो कार्यकर्ता असतो त्याने हातात घेतलेली निवडणूक आहे. त्याच्यामुळे येणारा विधानसभेला भाऊ हर्षवर्धन पाटील हे अपक्ष लढणार म्हणजे लढणार आणि त्यांना निवडून आणणार म्हणजे आणणारच आहे. खूप खूप धन्यवाद. तरी होते कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की जरी पक्षाने उमेदवारी नाकारली तरी आम्ही त्यांना अपक्ष म्हणून निवडून आणू. हर्षवर्धन पाटलांचा जो काही निर्णय असेल तर परंतु हर्षवर्धन पाटलांना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लढावं लागेल. जरी महायुतीने तिकीट नाही दिलं तरी आम्ही त्यांना अपक्ष उभा करू आणि त्यांना निवडून आणू असं कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे. कॅमेरा पर्सन धीरज जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.